पथक नव्हता नेत. तर त्या राजस्थानला नेला. तिथं त्यांनी बाहेरचे ग्रुप लिडर बोलवले, पथक प्रमुख. मग ज्याचा नंबर आला तो बाहेर जाईल आणि ज्याचा नंबर आला नाही तो नाही जाणार. मग तिथं बिहारचे होते, कर्नाटक होते, आंध्रावाले होते, आपले राजस्थान होता, फार लांब लांबचे होते. महाराष्ट्रात फक्त मी होतो. मग कॅशिटी 2 घेऊन गेलतो, एक 10 मिनिटाची, एक 7 मिनिटाची. कॅशिट लावली का नाचायचं. मग त्यांचा ग्रुप सर्व आता ते हायफाय गडी बसणार एकदम डांबाडिंबात. आपली परिस्थिती अशी, बसला खुर्शीवर. शेवटचा नंबर दिला, महाराष्ट्र शेवट, लास्ट तर लास्ट. बस समजा त्यांचा झाला. मग त्यांनी सांगितलं गवळी बाबा आत्ता. गेली 7 मिनिटाची कॅशिट. केली सुरुवात. तुम्हाला सांगतो अजिबात नाही, फक्त पावरी ढोल हे वाद्यावर, समजे तालावर. जसा आत्ता कंप्लीट चाळा बदलतो का माझा नाच बदलत. म्हणजे तुम्ही पूर्णपणे पुढचे जुने जे वाद्य आहे त्याच्यावरच तुमचं कलापथक. नवीन वाद्यावर अजूनपर्यंत नाही. म्हणजे वा, बाबांचा एक विशेष आहे, बाबांनी आतापर्यंत पावरी, अजून कुठलं ढोल आणि अजून त्याच्यावर अजून कुठलं वाद्य. त्याच्यावर मग एक आता थोडासा बदल चाललाय करायचं काम. कारण जशी संस्कृतीच बदलली बाहेरची. टीव्ही वर पाहून आता सर्वच बदल झाला. बदल करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? मला बदल करायला म्हणजे असं पाहिजे का आता जी नवीन पिढी आहे यांना नवीनच पाहिजे, जुन्या पिढीवाल्यांना जुनी. मग दोन्ही ठेवले. असं म्हणजे तुम्हाला बदलत्या काळानुसार बदल बी पाहिजे, पण जुनं पण लोकांना दाखवता आलं पाहिजे म्हणून ते टिकवून ठेवले. आता माझा जो ड्रेसवर कार्यक्रम आहे, पण मग हा झाडाच्या पाल्यावर का ठेवला तर हे आपले जो 7 दिवसाचा भोडा करत होतो पूर्वी, आता भोडा कोणीच करू शकत नाही, पण आम्ही करत होतो. मग त्याच्यावर पहिलं स्टार्टला तो ढोल पावरी. पण मागा नंतर माझ्या लक्षात आला ढोल पावरी याच्यावर चालत नाही, भोडा नृत्य. मग त्यावर सोंबळ आणि कांडा म्हणजे हे ठेवले. आणि मग ते तिथून आम्ही सुरुवात